इथे मी बडीशोप घेतलेली आहे, मेथीची भाजी आणि ह्या पातेल्यामध्ये मी भगर बनवली आहे। मी सकाळ सकाळी चौपट आणि तुळशी पूजन करत आहे। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। मी सकाळ सकाळी चौपट पूजन आणि तुळशी पूजन करत आहे। राधे राधे बेटा, कुठे चाललास सकाळ सकाळी? दर्शन कुठे आहे? दगडूशेठ गणपतीला। ठीक आहे, कधी येणार? आएंगे 1 घंटे। 1 घंटा तर जायला लागेल बळा। नाही 15 मिनिटं। गाडी सावकाश चालव। आता मी स्वयंपाक करत आहे। स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे मेथीची भाजी आणि ह्या पातेल्यामध्ये मी भगर बनवली आहे, कारण माझा आणि पुण्याचा आज उपवास आहे। आज आमच्या पाहुण्यांच्या घरी सवाशून जेवण आहे। मी आणि फोंडूजी तिकडे जाणार आहेत, तर दिवसभर उपास ठेवावा लागतं। संध्याकाळी सायंकाळी 5:30-6 वाजता तिथे जेवण असतं, म्हणजे असं आमच्या कुलदैवतेचं असं असतं, म्हणजे खास आमच्यासाठी जेवण। खास म्हणा। आणि दादूसाठी जेवण बनवत आहे, त्यांच्या दोघांसाठी मेथीची भाजी आणि 2 भाकरी बनवणार आहे। नाश्ता तर दोघांनी केलेला आहे। सकाळ सकाळी शेळ्या वडे घेऊन आलेली, दोघांनी ते वडे खाल्लेले आहेत। मग आता मेथीची भाजी आणि भाकरी खाल्ली। आम्ही आता फराळ खात आहोत, फराळाला भगर खात आहोत। काही जण म्हणतात की उपासाला भगर नाही चालत, पण असा प्रॉब्लेम आहे की मलाही खिचडी नाही चालत आणि फोंडाची तर आवडतच नाही, त्याच्यामुळे आम्ही भगर खात आहोत। आणि दही आणि हे आहे माझं आज मेथीची भाजी भाकरी। माझी माय किती कष्ट करते। तुम आराम करो। कपडे टाकले सुकायला, आता भांडी घालते। अजून तीर्थयात्रेला जायची तयारी करायची मला, खूप काम आहेत, पिंप घासायची आहे। चला तर मग किचन ओट्याची सगळी कामं माझी झालेली आहेत आणि ही पिंप सुद्धा घासून ठेवलेली आहे मी। आणि आता मी बनवत आहे मुखवास। इथे मी बडीशोप घेतलेली आहे, ओवा, जिरं आणि तीळ, आणि याला पादे लावून मिठाचं पाणी लावलेलं आहे। आता हे छान असं मंद आचेवर भाजून घेते। तर ही आमची दूरच्या तीर्थयात्रेला जाण्याची तयारी आहे। प्रवासामध्ये पोटदुखी वगैरे होऊ नये म्हणून हा मुखवास चांगला असतो शरीरासाठी, तर तो मी तयार करत आहे। इथे मी तडका पॅन गॅसवरती ठेवलेला आहे। अगोदर याच्यामध्ये बडीशोप भाजून घेते मंद आचेवरती। वास खूप खमंग येत आहे बडीशोपचा। मुखवास थंड झाल्यानंतर एका लहानशा बॉटलमध्ये मी भरून ठेवणार आहे। त्याच्यानंतर ह्या बरणीमध्ये 5 लाडू घेणार आहे, जे की मी बनवले डिंक, ड्रायफ्रुट्स वगैरे घालून। आणि अर्ध्याच्या वर आमची तयारी झालेली आहे तीर्थयात्रेला निघण्याची। मी या बरणीमध्ये लाडू ठेवलेले आहेत। याच्यामध्ये गुळ आहे आणि पादे लावून ब्लॅक सॉल्ट पावडरच्या बॉटलमध्ये मुखवास भरून ठेवलेला आहे। हे छान आहे, याला असे होल पण आहेत, त्याच्यामुळं घेते वेळेस बरं पडेल आपल्याला। तर हे सगळं सामान एका जागेला नेऊन ठेवते। आम्ही बॅगा वगैरे काल रात्रीच पॅक करून ठेवलेल्या आहेत। आता हे सगळं साहित्य एका बॅगमध्ये भरायचं आहे। अजून प्रवासामध्ये खाण्यासाठी भरपूर खाद्यपदार्थ मी इथे घेतलेले आहेत। या बॅगमध्ये चिवडा आहे, हा पण एक प्रकारचा रोस्टेड चिवडा आहे। इथं शंकरपाळी आहे याच्यामध्ये, आणि चिक्की पण घेतलेली आहे, खाकरा घेतलेला आहे, त्या भरणीमध्ये लाडू आहेत, आणि इथं हँडवॉश पण घेतलेला आहे, पेस्ट घेतलेली आहे, आणि तेल, साबण वगैरे सगळं काय घेतलेलं आहे। आता एवढं सगळं सामान ह्या पिशवीमध्ये भरते। आणि ह्या 2 बॅगामध्ये माझे आणि फोंडूचे कपडे आहेत, आणि याच्यामध्ये पांघरण्यासाठी आम्ही 2 बेडशीट घेतलेले आहेत। मी ह्या स्ट्रीपवाल्या बॅगा साठवून ठेवलेल्या ड्रायफ्रुट्सच्या। तर याच्यामध्ये हँडवॉश ठेवलेला आहे, याच्यामध्ये साबण, याच्यामध्ये तेलाची बॉटल, कारण याच्यामध्ये अजिबात लीक होत नाही, स्ट्रीप आहे, त्याच्यामुळे मी या बॅगामध्ये हे साहित्य ठेवलेलं आहे। याच्यामध्ये कपड्याचं साबण ठेवलेलं आहे। ह्या छोट्या बॅगा मी फोंडूच्या बॅगमध्ये ठेवून देते। मी जवळजवळ 4-5 दिवसापासून तीर्थयात्रेला निघण्याची तयारी करत आहे। जशा जशा मला वस्तू आठवतील तशा तशा मी एका बॅगमध्ये ठेवलेल्या। आता ती बॅग मी आमच्या कपड्याच्या बॅगमध्ये ठेवते। असं कुठं बाहेर जायचं म्हणलं की खूप सारी तयारी करावी लागते, तर आम्ही जवळजवळ तसे तर 1.5 महिन्यापासून तयारीच करत आहोत। काय काय वस्तू लागणार ते घेत गेलेलो आहोत। तर आता पटकन आवरून घेते। आमच्या घरी पाहुणे पण येणार आहेत आता, आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे पाहुण्यांच्या घरी जेवण करायला। सवाष्णीचं जेवण आहे, कुलदेवतेचं पुरणपोळीचं जेवण असतं, तिथून यायला पण आम्हाला वेळ लागेल। त्यानंतर पुन्हा तयारी करायची आहे, रिकॉल करायचं आहे, काय राहिलं काय विसरलं ते।
तर घेते आवरून आता. आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत. मग चिमणे आता कोण गाणं म्हणत होता? ये ये गाणं म्हण आपली तुपडी. ये ये छकुली म्हणते. मग बाळा तू म्हण गाणं म्हण. दाखव बांगडा दाखव बाळा तुझ्या हातच्या. आहा बापरे किती छान बांगडा भरलेले आहेत. वा 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 खूप छान. तुझ्या दाखव बांगडा. तुझ्या दाखव बाळा. आहा बघा. आहा वा 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 बघा. लग्नाला गेलेली ना बाळा तू. खूप छान बांगडा आहेत. तिला फोन पाहिजे. ये तुझा फोटो काढ बाळा. ये छकू. या गाणं म्हणून दाखव. चल मला आता गाणं म्हणून दाखव बाळा. बापरे हिला जास्त वेळ आहे मोबाईलचा. मग वरती बघ ना. चल गाणं म्हण एक. चल गाणं म्हण बाळा. शुभम करोती येते बाळा तुला. मोबाईल असल्यानंतर मुलांना काही लागत नाही बस. नाही ती नाही ऐकणार. हा तिच्याकडे एक फोन. तिच्याकडे एक फोन. शुभम करोती कोणाला येते मला सांगा. हा बघ दादाने कॅडबरी आणली. कॅडबरी. हा 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 म्हणते शुभम करोती कॅडबरी मिळणार. फोन ठेवून द्यायचा कॅडबरी मिळणार. चला हा आपण सगळे सोबत म्हणा. हा हा चला 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 चला. तोपर्यंत कॅडबरी नाही द्यायचे. हा शुभम करोती म्हणा. शुभम करोती हा हा शुभम करोती म्हणा. हाताचं घडी घाला. कोण म्हणणार आहे? चला चला. पोरणा बघा कॅडबरीचं आमिष दाखवते तरी. हा चला. शुभम करोती ए दे रे माझ्याकडे तुला घाबरतात ते. हा चला बोला. शुभम करोती कोणाला येते तुला. हा म्हणा. ओम नमः शिवाय शंभो शिवा पार्वती हर महादेव. करा चालू. शुभम करोती कल्याण. कोणाला येते तुला येते ना. येते का नाही. जाऊ येत नाही. नाही नाही त्यांचा आता मूड नाहीये. घरी गेला बरं बारीक कर. गॅस बारीक कर. घे घे पिल्लू. हा घे बाळा घे. गुड गर्ल. काहीतरी गाणं म्हणतो का आता. आपडी चपडी बोलून दाखव. चल शुभम करोती येते का नाही. नाही नाही ते आता लाजतात. शुभम करोती नवीन घर आहे त्यामुळे लाजतायत पोरी. शुभम करोती तुम्हाला दाखवू का माझ्या मोबाईल मध्ये. हा शुभम करोती कल्याणम किंमत संपदा बुद्धी नाशाय दीपक ज्योती नमस्ते दिव्याचास्ते कपटीची वाट दिव्या लावला तेव्हापास होते गल्ला चल्ला तुळशी पाशी. वा 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 खूप छान. खूप छान. आता शुभकृती बोलली पोळ्याला. नमस्कार. हा तुझं नाव काय सांग आता. तुझं नाव काय बाळा. पवार. तुझं नाव. आता तुझं नाव जाधव. अच्छा सुलिका. दुर्विका. अंशिका. खूप छान गोंडस पोरी त्या. बघा शानी झाली ना. मगाशी येडी झाली ते फोन मुळे. कशी असते. या ताईंच्या नाती आहेत या दोघी जण. खूप छान आहेत. आजीला जरा आजीची एक मांडील कमी करा. तुला पण लावू. या इथे ये तुला पण लावू. अशी बस अशी बस. इकडे बस इकडे बस. आजी शेजारी बस. ये इथं बस. गावा किती छान वेळेत होईल ना. थांबा बस बर का. पौर्णिमेला मागं प्रत्येक थोडस ठेवा ना.
आमच्या घरी आलेले पाहुणे त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि आता मी आणि फोंडेजी आमच्या पाहुण्यांकडे चाललेलो आहोत सवाशीण जेवायला. आम्ही पाहुण्यांच्या घरून आलेलो आहोत जेवण करून आणि इथे मी फळं आणलेली आहेत बाजारातून. ही मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवलेली आहेत. थोड्या वेळाने मी स्वच्छ धुवून आलेला सुकून एका बॅगमध्ये भरून घेऊन जाणार आहे, कारण उद्या आहे माझी एकादशी. उद्या आमचा प्रवासाचा दिवस आहे, त्याच्यामुळे मला प्रवासामध्ये फळं खायला लागणार आहे, तर ती मी घेणार आहे. तर मैत्रिणींनो, आमची सगळी तयारी झालेली आहे उद्याच्या दूरच्या तीर्थयात्रेला जाण्याची. तर सगळी बॅग वगैरे मी तर पॅक करून ठेवलेली आहे आणि आम्ही दोघंच चाललेलो आहोत तीर्थयात्रेला. आमची चिरंजीव नाही येणार आहेत आमच्याबरोबर, कारण कुणाचं कॉलेज आहे, कुणाची प्रॅक्टिकल आहे, एक्झाम आहे, त्यामुळे ते दोघंही नाही येणार आहेत. तर त्यांची खाण्याची व्यवस्था त्यांनी स्वतः केलेली आहे. ते बोलले की आम्ही कॉलेजमध्ये खाऊ, कॅन्टीनमध्ये, त्यावेळेस बाहेर खाऊ, आणि त्यांच्यासाठी मी घरामध्ये भरपूर खाऊ बनवून ठेवलेला आहे. तर ते खातील आणि आम्ही जवळ 7-8 दिवसांनी परत येणार आहे. उद्या आमची पुण्यातून ट्रेन आहे सकाळी आणि त्याच्यानंतर दुपारी मुंबईवरून ट्रेन आहे. तर त्याप्रमाणे आम्ही निघणार आहोत. कुठल्या तीर्थयात्रेला चाललेलो आहोत ते तुम्हाला लवकर कळेलच. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.